भज भज गुरु के नाम सदा, तेरा सिद्ध बनेगा काम सदा, तेरा सिद्ध बनेगा काम सदा। भाई भज भज गुरु के नाम सदा, भाई भज भज गुरु के नाम सदा, भाई भज भज गुरु के नाम सदा। भाऊ या भजनावरून सत्यपाल अंधश्रद्धा पसरवते असं समजू नये. मला आज मेसेज आला, मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून पुरस्कार घेतला. काही लोकांच्या जीवावर आली. मला मेसेज पाठवला की चांगले चांगले लोक वाईटाच्या पायाखाली जातात. कोण कोण्या भावनेनं माझ्याकडे पाहते मला ते घेणं देणं नाही. आय एम ए सत्यपाल, नो ऑब्जेक्शन. मरेपर्यंत सत्यपाल हा पैशानं विकल्या जाणार नाही. जे मला मांडायचंय फुले शाहू आंबेडकर, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक. मी मगाशी सांगितलं आताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षाही जास्त लोक राहतील. पडदे उघडे झाले. सत्यपाल म्हणून बाबू फक्त उभं राहू नका. डिपॉझिट जप्त होईल तुमचं. आणि बाईकडे कोण माणसाईनं धसू नका. राम रहीम अंदर आहे. बाईच्या अंगाले धक्का लागणं म्हणजे नो टचिंग. ग्रीन टच, बॉडी टच. 498, 354. माझ्या माय मावल्यांनो, तुमच्या अंगाले कोणी हात त्या नवऱ्याले तर म्हणा हात लाव. त्या इच्छेच्या विरुद्ध नो टच. हे सर्व मेहरबानी आहे सावित्रीबाई फुले. टाळ्या वाजवा मॅडम, जरा टाळ्या वाजवा. व्यायाम होते ना, करा हातवर. गोपाला गोपाला देव मंदात गद्या पडल्या. तुम्ही दुसऱ्या धर्माच्या काय? ओ मावसा हात वर करा. ओ मावशी आवाज दे. नवरा मा म्हटल्यानं नाही ऐकत, पण बायकोच्या म्हटल्यानं ऐकते. ओ काकू सांगा. रामदेव बाबा सांगतात टाळ्या वाजवल्यानं व्यायाम होते असा, आणि असा वाजवल्यानं छक्का होते. मला बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. ये बात बनी. कर्मयोगी गाडगे बाबा की. पंढरीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत जगनाळे बाबा की जय. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. वसंतरावजी नाईक साहेबांचा विजय असो. संत रविदासांचा विजय असो. लहान लेकराईनं आईले त्रास देऊ नका. तुझ्या बापाजवळ बस. त्याला लेकरा व्हायचा, माणसाईले काय त्रास आहे रे? त्या लेकरा व्हायचा, माणसाईले त्रास नाही, बायाईले जास्त आहे. तुम्हाला काय नाव रामाचं घेता आणि 4-4, 5-5 लेकरं पैदा करतात.
थोडा माझा कमी राम राम. हा. अरे देवाले मानत असाल तर दोनच ठेवा. ते पण आमचे बडोले साहेब बसून आहेत, मंत्री महोदयाचे भाऊ आहेत बडोले, माझे मित्र आहेत रोशनजी बडोले. तुम्हाला किती पीस आहेत बडोले साहेब? तुमची कॅटरीना आली हाय हाय, म्हणून तर तुमचा हँडसेट चांगला आहे. 2 लेकरं असले ना की नवरा बायको ओके दिसतात, आणि मॅडमही ओके, आणि जास्त लेकरं झाले की ओकत राहते. मग मला माझं जे कीर्तन आहे ना, मी काही महाराज वगैरे नाही बाबा. 50 वर्षात नाही झालो तर आता मरता मरता कुठे होऊ. ते तर चाकू हमल्यातून वाचलो मी, म्हणून आज गेम बसवला. तो पहिला जो चाकू मारला ना मुंबईत, तो डायरेक्ट हड्डीवर लागला. आता माझ्या अंगात मासच नाही ना, नाही तर महाराज पाहिला की कोणताही महाराज पा, 1-1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. हे आमचे वारकरी महाराज नाही बरं, राम रहीम की बात कर रहा हूं मैं. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. तुम्ही बाया तर मरता महाराज दिसला की आम्ही पाया लागतो पंढरीच्या लोका, नाही अभिमान पळती जन पाया एकमेका. बोलो भारत माता की वंदे मातरम. मी पोलीस साहेबाले विनंती करतो, साहेब जय हिंद. लोकाईले अर्ध्या मंद्यापर्यंत येऊ दिलं तर जमल का? तुमची पोलीसची परवानगी तिथपर्यंत येऊ द्या ना. लोकाईले लय दूर आहे. नाही बरं, राहू द्या. तुम्हाला त्रास होईल. मी पोलीसवाल्याले वंदन करतो रे. मिलिटरी नंतर तुमचा मर्याद नंबर आहे रे. पोलीसवाल्याचे जीवन महात्यागाचं आहे बाबू. पहिले मरतात जास्त मिलिटरीवाले, मग मरतात बाबू जय जवान जय किसान. जय किसान. शेतकरी मरून राहिला, आणि तिसरा मरते पोलीसवाला. दंगल झाली, दगड लागले की पहिले पोलीसवाला लंबा. त्या काश्मीर मध्ये मिलिटरीवाल्याले दगड मारते हरामखोर. मैं ते गाणंच लिहिलं, पाकिस्तान में पहुंचे वो धीरे धीरे, कारगिल में घुसे वो धीरे धीरे, वो पाकिस्तान झटका दिया वंदे मातरम. आवाज वंदे मातरम. अरे गोंदिया मधला एक जवान पाकिस्तान त्या दहशतवाद्याच्या हमल्यात मेला बाबू. पोहोरकर मोहूरकर तेल्याचं पोरग मेलं. अकोला जिल्ह्यात महाराचे लेकर मेले बाबू. मंदिरातला पुजारी आजपर्यंत एकही मिलिटरीत मेला नाही. आहे त्या फोकाचा नागोबा. तो काऊन नाही मरत? त्यानं धंदा असा घेतला, हू हाय हू चहन्नमायच्या नमा तुया नमा. आमचंच खातं, आमचीच माय काढत. महार बटालियन आहे मिलिटरीत, गोरखा बटालियन आहे. महाराज बटालियन पाहिली का मिलिटरीत? हे देशाच्या गोष्टी करतील, रात्री देशी पेतील. तेल्याचं पोरग मेलं, शिंप्याचं पोरग मेलं खैरनार. महाराच्या अकोल्यात मेले, आदिवाशाचे अमरावतीत मेले, गोंदिया चंद्रपूर आपल्या देशाचे मरून राहिले बाबू. त्या पाकिस्तान आता मोदी साहेबाले आपण वार करी, याचं नावच आहे वार करी. आणि आपला निरोप नामदार मंत्री महोदय, सामाजिक न्याय, गोरगरिबाचं दुःख जाणणारे, विधवा बायाईले पगार चालू करणारे,
ज्याले लेकर नाही अशा अनाथ मायबापाले पगार चालू करणार. आणि मी तुम्हाला म्हाताऱ्या महाराज लोकाईले सांगतो 1500 रुपये महिना देतात. वृद्ध कलाकार अर्ज भरा. तुम्ही मेले की तुमच्या माधुरीली भेटी. माधुरी म्हणजे समजले काय? काय तुम्ही सांगा. माधुरी म्हणजे बायको. या नाही तुम्ही या. आय लव्ह यू. या या. मी आदरणीय नामदार बडोले साहेबांना विनंती करतो याचा सत्कार करा. कारण वृद्ध कलाकाराची कदर तुम्ही केली. 1500 रुपये महिना आहे. आणि मला अकोला जिल्ह्याच्या बॉडीवर रणजित पाटलानं बसवलं. आणि बडोले साहेबाच्या सांगण्यावर. या साहेब शाल आहे रे. हो. दे ना शाल. टाळ्या. भाऊ तिथं जनरेटर आहे, वायर आहे, खालून करंट आहे, शेकल्या जाईल. म्हणजे तुमचं वाईट होऊ नये. सामाजिक न्याय अन्याय नाही झाला पाहिजे कोणावर. बसा मावशी. बाबर किती गर्दी आहे. हे प्रेम आहे माय बापो तुमचं पांडुरंगावर. आपला देवच आहे बाबू. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही कळला नाही अंत काळजाचा. कानडा राजा पंढरीचा. माझा विठोबा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. माझा पांडुरंग म्हणजे कसा. मला देव हाय की नाही हे मालूम नाही. तुकारामानी देव कसा मानला. मला हे म्हणायचं नाही की देवाच्या समोर अभिषेक करा. चुकून देवाचा अभिषेक करू नका. देवाच्या डोक्यावर दूध टाकल्यापेक्षा आदिवासाच्या लेकराईले दूध पाजा. कारण आम्ही पाहतो 2-2, 4-4 लिटर माग म्हणे गणपतीत दूध पेला. गणपती कुठे पियत असते का. संत नामदेव महाराज लिहितात दगडाचा देव बोलील बा कैसा. सांगती ऐकती दोन्ही. आम्हाला तुकारामानी देव सांगितला माणसात. गाडगे बाबाचा देव तर डायरेक्ट होता हो. दगडात देव नाही तो मानवात पहावा. दगडात देव नाही तो मानवात पहावा. पशु पक्षी समान सारे त्यांना अभय तुम्ही द्यावा. बकरे कापू नका. तुम्ही गाईले कापू नका म्हणता. गाय हमारी माता है. आवाज द्या. गाय हमारी माता है. म्हणा ना. गाय हमारी. मग बैल काय तो बाप नाही. आणि म्हैस काय मावशी नाही. माईले दूध कमी पडलं की म्हशीचं पेत नाही काय. मग म्हैस मावशी नाही. आणि बकरी काय आत्या नाही. आणि आपला काका जो काम करत नाही तो काय हल्या नाही. महाराजचे दोन्ही आले बेस वाढा. आवाज वाढा. माझा कमी करा आवाज. जे या देशात ऐदी लोक आहेत दोन्ही बी. हे हल्याची औलाद आहे. माझा कमी करा थोडा महाराजपेक्षा. हरामाचं एक दिवस खाऊ नका. मी तर लोकाईले सांगतो. तुकडोजी बाबाच्या ग्रामगीतेवर बोलतो. घर घर में जाएंगे सबको जगाएंगे. तुकडोजी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बने हर घर एक मंदिर. ग्रामगीता वाचा. जाएंगे सबको जगाएंगे.
संत जी का संदेश सुनाएंगे, राम गीता से बने स्वच्छता की ओर। बाबू, राष्ट्रसंताने जन्मभर लोकायले मुरदाळ विचार सांगितले नाही, समजले मॅडम? रामदेव बाबा व्यायाम करायला आता लावता, तुकडोजी बाबाने 50-60 वर्षाच्या अगोदर व्यायामाचं सांगितलं. मी टाळ्या का वाजवल्या? का वाजवा? रामदेव बाबा मला आवडतात बाबू. चिवत्या बनवणारा महाराज आहे काय? नाही. गहू आपला, ये पीले रंग का आटा, ये साबू, ये पतंजली साबू. मला आवडते उद्योगी महाराज आहे, निष्क्रिय महाराज लोक आवडत नाही. देवदेव करणारा फक्त त्याचं भागते, पंगत भंडारा पुरं घर उपाशी मरते. मी अजूनही अंडरवेअर बन्यान विकतो, कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही. नाही तर आतापर्यंत तर माजलो असतो. बायको मेल्यावर तर 2-3 नवीन ॲटम ठेवल्यात. पण सत्यपाल बायको मेल्यावरही जाग्यावर आहे. नाही तर तुमच्यामध्ये काही असतील ज्याच्या घरात हरामाचा पैसा येते ना, भ्रष्टाचाराचा. इथं कोणीही खात्याचे साहेब लोक असतील, तुमच्या मायच्या दुधाची शपथ पैसे नका खाऊ बे. त्या पैसे खाणाऱ्या साहेबाले लिहून देतो, कोणीही खात्याचा राय. तू यावल्यात जर चांगली पैदा होईल, एका झटक्यात जर इंजिनिअरिंग निघाली तर मी गुलाम होईल. तुझी पोरगी जर डॉक्टरीन एका झटक्यात निघाली तो गुलाम होईल. पैसे खाणाऱ्यानं लिहून घ्या, तुझ्या पोरीचे 2-3 विड्रॉल लग्नाच्या अगोदर करावं लागतील. जा. हे म्हाताऱ्या बायाले समजत नाही, अंदर की बात है काकू. हे मी नाही सांगत रे, तुकाराम महाराज लिहितात. जोडून या धन, बोला पुढचं, उत्तम व्यवहारे, त्याच्या पुढचं म्हणा उदास विचारे. सत्यपाल तुकडोजी महाराज गाडगे बाबाची आवल्या दाव फुले शाहू आंबेडकरांचं कीर्तन करतो. काही काही लोकायले आंबेडकर जैते, त्याची अंगार होते. अरे होऊ दे, पण सत्यपालचा माझा विचार नाही. माई काय ताकद असती बाबा, बडोले साहेब मंत्री झाले असते का? बोला. अरे कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. आठवले मंत्री झाले असते, कोणाले नसते आठवले. कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, तू जाऊ नको विसरून. ओ बाई, तू पोलीसवाली झालीच मोठी, बाबासाहेबांच्या पुण्याई. बाबासाहेबांच्या पुण्याई. अरे प्राध्यापिका झालीच मोठी, सावित्रीबाईच्या पुण्याई. अरे कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, नाही तर सत्यपालही उतरून दिलं असतं स्टेजवरून. पण बडोले साहेब म्हणत, आणि मागचे गडबड करू नका. सत्यावर जर प्रेम असेल, आवाज कमी. आता एवढ्या मोठ्या लोकाईले त्याच्या मानानं बरं साऊंड काही चांग, किती जोरदार साऊंड आहे. आवाज वाढव डीजे, तुझ्या मायची शपथ आहे.
मस्त आहे. तुम्ही ओ मावसा आवाज वाढवा दादा, मागं काही ना काही सोय करा. उद्या वोटिंग वाढलं पाहिजे. मागच्या साईडनं आवाज देऊन द्या. तुम्हाला पटवायचं नाही काय? पटवा म्हणजे आवाज वाढवा. डीजे तुझ्या आजीची शपथ आहे. ओ जवाई बुवा, तुम्ही काय करून राहिले? ऑनलाईन सुरू आहे काय? सत्यपालले बेलाईन होऊ देऊ नका फक्त. आणि पांडुरंगाकडे तुकडोजी महाराज गाडगे बाबावर असल्या ज्यांना आवाज ऐकू येत नाही त्यांनी समजून घ्या. मी आता तर येऊन गेलो पिंपळगावले. शांतता ठेवा आणि कोणी गडबड करू नका. भारत माता की जय. माझ्यावर तुमचं खरंच प्रेम आहे. माझी काय ताकद असती मला इथं स्टेजवर? तुम्हाला मालूम नाही का नामदेव महाराज आले मंदिरातून हाकललं ना औंढा नागनाथले. पण या शिंप्याले संधी भेटली बाबू, नाही तर किस गली में खसखस. आज मला ज्ञानेश्वर दादा रक्षकांनी सांगितलं एक साहित्यिक मरण पावला शिंप्याचा. काय नाव? रक्षक. साहित्यिक कोण मरण पावले नागपूरचे? मनोहरजी तल्लार मरण पावले. अरे बसा, हे तेली आहेत, मी शिंपी आहो. वर देवेंद्रजी ओपन, बडवलीजी एचसी, मंदात ओबीसी. आमचे पी आहेत फडणवीस साहेब. रात्री 3 वाजता माझी झोपायची व्यवस्था केली. इकडे मग मी सागवान विभागात गेलतो. आता काय राजा बोले, बडोलेजी बोले, सर्व ऑफिस हाले. त्या फॉरेस्टवाल्यानं मस्त सोय केली. सागवान साहेब मला फॉरेस्टवाला दिसला ना बडोलेजी की मी अंगाले अंग लावतो. सागवान सारखी व्हॅल्यू येते माणसाला. झाडे लावा झाडे जगवा. मला झाडेही दिले साहेब. माय आश्रमातले आले 20-25. म्या पुरा गेम बसवला. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. एका जण आता माय प्रचारच आहे. मी देवापेक्षा हे कीर्तन जास्त करतो. देवाविषयी बोलत नाही कारण त्याला पाहिलंच नाही ना. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. वाह म्हणा वाह. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. जो माँ बाप सामने है उसे जुदा करते हैं. माझ्या भावांनो, मी मामाईचं लुगडं घरी असलो की धुतो. मी रामदेव बाबाचा व्यायाम केल्यापेक्षा मामाईचं लुगडं धुयाचा व्यायाम करतो. अरे ज्याले माय आहे त्याले सर्व काही आहे. ज्याची भीमा माय होती तो आंबेडकर आहे. अरे माझ्या माय ओ जे जिजाबाई होती तिचा शिवराय आहे. अरे एवढी मोठी दंगल झाली ना. तुम्ही आम्ही लोक वाचतो आता, नाही तर पुस्तकं ब्राह्मणानं वाचले आणि खाली बुद्धानं वाचले. वर ओपननं वाचले, खाली एचसीनं वाचले आणि आम्ही मधातले ग्रामपंचायत. आगे बढो. हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. भावांनो, मूर्ख लोकांच्या मागा लागू नका. हिंदू बौद्धामध्ये अंगा लावायचे काम चालू आहे की हिंदून बुद्ध बांधले पाहिजे, हिंदून मुसलमान बांधले पाहिजे. काही लोक आता आपण आपल्या इथं कोणी दुसरं नाही. बडोले साहेब आपलेच, कलेक्टरही आपलेच. आता तुम्ही माया माय सारखे असता, तुम्ही माय बहिणी सारख्या की चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. तुम्ही माय बापा सारख्या. पहा ना तुमचं माल फेसबुक ये काय की नाही.
मला DNA चेक करा, तुमचं DNA भेटल. तुमचं आव ना मी, ज्याचं DNA आपलं होत नाही ते आपले होतच नाही. जरा डोकं वापरा. सत्यपाल तुमचा आहे म्हणून आवाजाचं काका स्पीकरवाले मावशीनी आली का, एकटेच आले का? ज्याच्या बायका आल्या नसतील त्यानं आपापल्या अनुष्काले कॉल करा आणि हॅलो आय लव्ह यू, झोपली का तू? मी कशी झोपू? 4 पोरी करून ठेवल्या ना तुम्ही. मा भावाच्या कीर्तन ऐकायला गेले वली एकटीने घरी. कृपा करून अर्धा तास ऐकलं, जा घरी आता आणि बालीच्या मायले पाठवा. सत्यपालचं कीर्तन बायाईनं ऐकलं पाहिजे. तिच्या डोक्यातल्या अंधश्रद्धात काढतो मी काकू. माकडे बाई नाही, बीनाबाईचा शो आहे सत्यपालचा. हे सत्यवानी बीनाबाईची आहे, पण बाई नाही. पण मा भाऊ आहे ना बाई सारखा, हा हिजळा नाही पण आवाज बाई सारखा आहे. काय करा? 50 वर्षापासून आम्ही दोघं भाऊ एकत्रित आहोत. कोणामुळे? तुकडोजी बाबामुळे, गाडगे बाबामुळे. तबला वादक 30 वर्षापासून आहे. हे निळ हे आमचे मित्र आहेत 15 वर्षापासून. श्री सुनील कुमार. हा आजचा कार्यक्रम आहे आपला बडोले साहेबाचा. बरोबर त्यानं लेखानं शर्ट आणि परवा मी औरंगाबादले शिवसेनेचे खासदार आयरे गायरे नाही चंद्रकांत खैरे साहेबाकडे होत. मग हा त्या दिवशी यानं अरे हे आहेत मांग उभे राहा. हे बंजाऱ्याचं पोरगा आहे भाऊ, पंकजपाल राठोड. हे बंजाऱ्याचं आहे पण याचं नाव आहे पंकजपाल राठोड. हे कीर्तनकार आहेत. आई मुलगा याचं नाव काय? आनंदपाल. कोणी म्हणते तुम्हाला लेकरं किती झाली? तू काय कुंभकर्ण त्या कौरवाची औलाद आहे का सत्यपाल? संदीप पाल कुंड्याचा, रामपाल पाटलाचा, रक्षक दादा तेल्याचा. मारवाड्याच्या घरात एक पाल तयार आहे, मारवाडी ब्राह्मण असत्यपाल. सोनाराचा ऋषीपाल, असे भिवराचा पवनपाल फुकट, अक्षयपाल धार पवार. बुद्धाच्या घरात संगपाल. असे अनेक. एक तुषार सूर्यवंशी आहे बाबा, भाऊ थोटे. उदयपाल शिंप्याचा. असे आम्ही ऋषीपाल सोनाराचा 35 पाल तयार झाले. 35 पाल तयार झाले बाबू. माझे कोणी नाही पण माझे गुरु बंधू आहेत. सर्व खंडेऱ्या वाजवतात आणि ते आहेत माझे जावई पांढऱ्या कपड्यावाले. ते सोशल मीडियाचं काम पाहतात. बरोबर कॅमेरा फिरवते आणि डेली लाईव्ह कार्यक्रम ऐकवतात. आता परवाचा कार्यक्रम मी राहुरी मध्ये आहो, तेरवा पुण्यामध्ये आहो. विजय कुमार बेदरकर माझा भाचा आहे प्लस जावई. मला काही मालूम नाही. हा नेहमी येत जाय मा घरी, मामा मामा मामा. मला काही मालूम नाही मा पोरीशी ऑनलाईन झाला. मग म्हणे मामाच्या पोरीला आता सासऱ्यानं घर जवळ ठेवला. मामाचा कार्यक्रम ऑनलाईन कर, लोकायले ऐको. घर जवई दूर जवई फुल बराबर. दिशाले अक्षय कुमारच आहे म्हणून तर महापोरीनं चांगलं पीस पाहिलं. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गदा बरोबर.
जब चाहे तब लागा. माझं कीर्तन काही अभंगावर नाही, मी कुकली घुसतो. जसं गजाननचा आवाज बाई सारखा आहे ना, तर तमाशातली ढोलक ऐकवतो. या तरी किती वय वय आहेस बे. तसं नाही, माईची कला आहे ना, मॅन्युफॅक्चर माय मदर प्लस फादर इज इक्वल टू सत्यपाल. मी माईच्या पोटात होतो ना मॅडम, तर माई वावरत जाय. प्युअर उन्हाळ्यातला पैदा व्हायला मी, आणि ते मागीन होती माईच्या बाळणपणाले. 5 मिनिटात सत्यपाल. 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात. अरे तुमची ताकद नाही, एका जणानं घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये हारतो. एकही नाही जाणार बाबा. तुम्ही काऊन जात ना? जोपर्यंत आई माझ्याजवळ बसू नये. आलं लक्षात? जोपर्यंत काकू माझ्याजवळ बसू नाही, काकू तू, तोपर्यंत एकही काका घरी जाऊ शकत नाही. कारण तुमची ताकदच अलग आहे. आणि गलतीनं घरी गेला तरी विरोधी पक्ष नेत्यासारखा वापस येईल. कवा येते घरी रामकृष्ण, कवा येते घरी रामकृष्ण हरी. अरे तुम्हा बायाच्या अंगात एवढी ताकद आहे बापा. रामदेव बाबा म्हणतात, ओम म्हणा बरं. ओम. ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. जय भीम म्हटल्यानं अर्ध्या नसा जागृत होतात. जय म्हणा बरं तुम्ही. मी म्हणतो जय भीमाई, तुम्ही म्हणा जय भीमराय. जय भीमाई, जय भीमराया. हा जमलं. आता मी म्हणतो जय जिजाऊ, तुम्ही म्हणा जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत झाल्या. रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं. आणि नवऱ्यानं बायकोनं कधी नवऱ्याले ओ म्हणा. तुम्ही फक्त ओ म्हण माम काकू. त्या ओ म्हटलं ना साहेबीनबाई की तो साहेब पुरा मेंदू जागृत होते. त्या एवढ्या कलाकारा बापा तुम्ही वंदन करतो. शिवाजी महाराजाले जन्मा छानणारी जिजाबाई तुम्ही आहे. तुमची ताकद अलग आहे की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. या टाळी द्या ना टाळी. अरे देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने. अरे देखो रे देखो बजाया उसने. गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ भीमाईने दिया हमें सुंदर आंबेडकर राजा. माँ भीमाईने दिया हमें सुंदर आंबेडकर बाबा. असं आहे. गजानन भाऊ मा संग आहे ना, आम्ही भाऊ भाऊ भांडत नाही. आणि मला बाईचा आवाज देते हा. मिलो न तुमसे हम घबराए, मिलो तो आप चुराए. हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. मिलो न तुमको हम घबराए, मिलो तो आप चुराए. हमें क्या नो हो ऑब्जेक्शन. गया है, हमें क्या हो गया है. व्यसनमुक्तीचं काम दिलं आम्हाला. प्रत्येक गावात जाऊन दारूबंदीचं काम करतो. हजारो लोक निर्व्यसनी होतात. गजानन मस्त म्हणते, नशा न करना मानल कहना प्यारे भाई बहना. होगी बड़ी खराबी, होगी बड़ी खराबी. हो
दारू पिऊ नका. तुमच्या माईचं दूध पेले रे तुम्ही लहानपणी. आता मोठे झाल्यावर दारू देता. आपल्या माईच्या दुधात भेसळ करता. नाही रे बाबा. दारू ना पीना भैया, पागल फिरोगे बाजार में, भूखे मरेंगे बच्चे, बीबी रहेंगी इंतजार में, बिकेंगे गहना फिर क्या कहना, बिकेंगे गहना फिर क्या कहना, प्यारे भाई बहना होगी बड़ी खराबी, होगी बड़ी. म्हणून जीवनात दारू पिऊ नका. बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा, सामुदायिक लग्न लावा. मस्तीत लग्न करून भिकार चोट होऊ नका. मी माझं लग्न सामुदायिक केलं म्हणून बोलायचा अधिकारी आहो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. माझ्या भावाचं लग्न सामुदायिक केलं. माझा मुलगा डॉक्टर आहे, त्याची बायको लेक्चरर आहे, बालरोग तज्ञ आहे माझा मुलगा. त्याचं लग्न कोर्टात केलं म्हणून मी बोलू शकतो. माझ्या मुलीचे लग्न सामुदायिक, गजाननच्या दोन्ही पोरीचे सामुदायिक. माझे ड्रायव्हर आहे धनगराचा, त्याचंही लग्न सामुदायिक. एवढंच नाही बाबो, माझा पुतण्या आहे, त्याचंही लग्न सामुदायिक. हजारो लग्न ग्रामगीतेप्रमाणे अक्षिदा टाकल्या नाहीत. अरे एक एक तांदूळाचा दाना निर्माण करता रे तुम्ही शेतकरी. तुडतुड्यानं धान गेला, आमच्याकडे बोंडात अळी गेली, आता हरभरा गारपिटीनं गेला. म्हणून तर देवेंद्र साहेबाले मग आरती म्हटलो म्हणतो. म्हणूनच मी त्या आरती लिहिली की जय देव जय देव जय देवेंद्र देवा, जय देवेंद्र देवा, शेतकऱ्याकडे लक्ष हो ठेवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देवेंद्र देवा. गारपिटीने लंबे झाला गहू हरभरा, धानावर तुडतुड्याचा झाला हो मारा. आणि उत्पादन खर्चावर भाव तुम्ही द्यावा. जय देव जय देव जय हे वैद्य आरती. तुम्ही द्यावा. जय देव जय देव जय. जलसंधारण काम केले भरपूर, त्यामुळे चार्ज होतील बोर विहीर. मागेल त्याला तुम्ही मागेल त्याला शेत दळे हो द्यावा. जय देव. आता आमचं कल्याण काय न होईल, फक्त आरत्या केल्यानं नाही होणार. भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. असा देव जगात पैदा झाला नाही. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर पाणी अडवा, पाणी जिरवा, नाही तर एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वाटा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. तुम्हाला जर दुःखाचा नायनाट करायचा आहे, गणपती बाबाले जर खरंच बघायचं आहे, तुम्हाला देवाची कृपा करायची आहे, तर दुसरं कळवं लिहिलं म्या. वृक्षारोपण करून निरोगी व्हाना, कुराळ बंदी चराई बंदी करून घ्या ना. जिकडे तिकडे प्राणवायू व्हावात, जिकडे तिकडे प्राणवायूचा ठेवा. जय देव. झाडे लावा. झाडे जगवा. एका बहादरानं 2 एकर झाडं लावले आणि 6 महिन्यानं पोलीसवाल्यानं पकडलं. का बे म्हणे झाडं कसे काय लावले 2 एकर? म्हणे सत्यपाल महाराज आलता म्हणे झाडं लावा, म्या लावले 2 एकर. अबे म्हणे त्यानं कायचे झाडं सांगितले? म्हणे काय मालूम, झाडं लावा. म्या गांजाचे झाडं लावले म्हणे 2. अरे एवढ्या तुमच्या बाया महालक्ष्मी आहेत, दुनियातली कोणती हिरोईन नाही दिसत तुमच्या सावित्री सारखी.
जिजाबाई सारखी, अहिल्याबाई सारखी, माता रमाई भीमाई सारखी, आणि एवढी मोठी सुरेखवान बाई रोडवर हागात. चालतं काय हो तू? हो जाऊ ना. चल. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिटडाऊन. तांब्या 100 ग्रॅम आणि 2-3 स्टेपण्या संग. केवढी विटंबना आहे. देवीची पूजा करता घरची देवी उपाय रोडवर पाठवता. गव्हर्नमेंटचा कार्यक्रम आहे निर्मल ग्राम. माणसं तर बाहेर. एका गावात मंत्र्याची गाडी आली तो सर्व लक्ष्म्या उभ्या राहिल्या तांब्या घेऊन. तांब्या घेऊन गोदरी मध्ये जाते जवा बाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. मंत्री महोदय म्हणत केवढं आदर्श गाव आहे. सर्व लक्ष्म्या माझ्या करता स्वागता करता कलश घेऊन आल्या. मंत्री महोदयाला सांगा लागलं हा कलश नाही वॉटर सप्लाय होय. माणसात बायेपेक्षा दलिंदर आहे. दिवस निघायच्या अगोदर एका झुडपात एक शेर बैठावा राहत. तुम्ही बाया कधी आल्या ना तेवढ्यात तर पुरी त्याची गंजीफा खेळते रिकाम्या जागा. अरे आजकाल कोण्या कीर्तनाची गरज आहे? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आज आम्हाला ग्रामगीतेच्या विचाराची गरज आहे. माई गाडी उभी आहे घेऊन जा. पुस्तकं वाचा. आपण वाचत नाही म्हणून वाचत नाही. 100 रुपयाचे 4 पुस्तक आहेत. मराठा मार्ग एक मी लिहिलं सत्यानाश, आणि एक आहे ग्रामगीता, आणि एक आहे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन. माई बहिणीले सांगतो पुस्तक जास्त ब्राह्मणानं वाचले आणि बुद्धानं वाचले. आपल्या डोक्यात येऊ द्या म्हणून ब्राह्मणाचे न्यायाधीश आहेत. त्याचं मार्गदर्शन घ्या. कसे जगतात कमिशनर कलेक्टर. आपले कंचे साहेब आता बार्टीचे ते काय महासंचालक. कंचे साहेब पोलीस मध्ये होते. बडोले साहेब तुम्ही तर नाही बोला. तुम्ही एक डायमंड जवळ बोला होता. आता पहा बरं तुम्ही विठ्ठल पाटलाले. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. या विठ्ठलराव 1 मिनिट. नाचू कीर्तनाचे रंगी या 1 मिनिट. तुम्ही मा पुस्तक नाही वाचलं. या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. अरे मला भेटण्याला आला. अहो प्रत्येक वारकरी साहित्य संमेलनला विठ्ठल पाटील मला बोलावतात. नवरा बायको पुरी खानदान या वारकरी साहित्य संमेलनला. एक माझं पुस्तक देतो आणि एक ज्ञानेश्वर दादा रक्षकांनी युगदृष्ट्या मला वाटते हे 5वं साहित्य संमेलन आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. लोक म्हणते विठोबा येतच नाही. कौन कहते भगवान खाते नहीं, शबरी की तरह कोई खिलाता नहीं. धन्यवाद. नाही तर मला कीर्तन ऐकलं की मला कोणी बोलावतोच नाही. डबल नीरे अंधश्रद्धेच्या खिलापाव. बसा बाबा. कारण आजकाल महाराज लय बदमाश झाले. एक भागवत वाचणारानं 7 दिवस भागवत वाचलं आणि त्या जिल्हा परिषद मेंबरची बायकोच नेली. बरं खोटा सांगता पेपरले वाचलं सन तुम्ही. अमरावतीची हो ना बडोलीजी. खोटं नाही सांगत.
दिवसा अगरबत्ती न रात्री जबरदस्ती. इतके बदमाश महाराज लोक झाले. हे तुम्ही वारकरी नाही, तुम्ही तर पैदल फिरणाऱ्या. ते तिकडचे आहे त्या भोकाचे नागोबा. महाराज चहा नाही पित, रोगर पिय ना. तुले काय गरज आहे बे दुधाची? दूध दोयाले किती नेट येते. तुम्ही दूध दोयता आणि तुमच्या हालता पाना. इल्लू इल्लू या मॅडम. साहेब बायाची व्यवस्था करा मॅडमची. चांगल्या घरच्या बाया आल्या की पुढे बसवा. वाबे स्वातंत्र्य समता न्याय. मी असं बोललो की हे मले मग धरतात. चलो साले पर केस चढा. साहेब वाईट नका वाटू देऊ. आता किती मोठ्याची बायको आली तिकडेच ठेवा, नाही ते एखाद्या गरीबाच्या बाईले आणून दाखवा. स्वातंत्र्य समता बंधुता न्याय. अरे जर बाबासाहेब न्याय देणारा नसताना राजे हो, तर सत्यपालही इथं आला नसता. हे तर बाबासाहेबाची किंमत आहे. सहारा न दिला कोणी गरीबाच्या लेकरा. अरे हे महामानव आले म्हणून तुम्ही नामी जिवंत आहो. समजल्या बाया हो? नाही तर तू तर नवऱ्याच्या मांग चितेवर जाळलं असतं. तुझी इच्छा नसती तरी तुला जाळून मारलं असतं या समाजानं. तो ज्योतिबा फुले आला म्हणून वाचली वाई तू. तो बाबासाहेब आला मनुस्मृतीचं दहन केलं म्हणून तू वाचली. नाही तर कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. हे उपकार आहेत. ज्योतिबा फुले, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज. म्हणून माझ्या मावल्यांनो वाचा. 100 रुपयाचे माझ्याजवळचे गाडीतून पुस्तकं न्यायला लाव जा. माझ्याकडे खंजेरही आहेत. कीर्तन संपल्यावर खंजेरही वाजवा. 150 रुपयात खंजेरी कशी वाजवा. अपमान केला ना, माय खंजेरे फेकल्या, तू उलट्या वाजवतो म्हणून. एकलव्याचा अंगठा दान का मागितला सांगा बर. अर्जुनापेक्षा आदिवाशाचं पोरग पुढे जाऊ नये म्हणून. म्हणजे तुमचंच बियाणं गेलं पाहिजे रानबोक्याचं. आणि आमच्या बियाणाईनं तुमच्या बियर बारवर भांडे घातले पाहिजे आमच्या बायकाईनं. म्हणून पोरी तुले सांगतो, तू कलेक्टर झाली पाहिजे आदिवासीची, कुंब्याची, तेल्याची, माळ्याची, बुद्धाची, धनगराची, बंजाऱ्याची, वंजाऱ्याची, सोनाराची, शिंप्याची, न्हाव्याची, कुंभाराची, लोहाराची, ब्राह्मणाची. अहो घ्यायच्या. पण कशामुळं माय? जसं सत्यपालनं गणित बसवलं. कोणताही आवाज काढतो, कला आहे ना. मी खंजेरी उलटी वाजो की निजून वाजो, व्यायाम आहे. कोणी असं करते, कोणी असं करते. व्यायामाचा प्रकार आहे हा. व्यायाम तुम्ही कधीच नसेल. हा व्यायाम अलग आहे. मला कोण्याच व्यायाम, ज्या बाया कामधंदे करतात ना, कपडे धुतात, हे आता व्यायामच आहे का? 88 कायले व्यायाम करावं लागते? ज्याच्या बायकाईले धंदे नाही, दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग आणि ग्रीसिंग. ग्रीसिंग समजलं का काका? ते फॅरन लावली, कशी लावली, काय लावली, कुठून लावली. मग म्हणते सांगा राया, सांगा राया, सांगा मी कशी दिसते. सांगा राया, सांगा मी कशी दिसते.
ज्या बायकाईले धंदे नाही त्याईले व्यायामाची गरज आहे. दिवसभर कपडे बदलवते, तुमची गोट नाही काकू. नंबर 2 वाल्याची बायको एकही नाही, ते बसूच शकत नाही. छे मला हे कीर्तन नाही आवडत. मग घरी जाऊन कोणती फिल्म पाय, नाव नाही घेत त्या फिल्मचं. काही काही बायका धंदेच नाही करत, दिवसभर हातात रिमोट नाही तर मग मोबाईल. माणसंही दलिंदर. बायको सुंदर असतानाही त्याईले जुनी बायको बरी नाही दिसत. आणि तुमच्या बायाच्या लक्षात येत नाही, तू झोपली की तो नवरा चॅटिंग करते. तुले वाटते लयच कामात आहे. कामात कायचं, तू आहे मंदातून भांग पाळणारी. आता याच्याजवळ पैसा जास्त जमा झाला हरामाचा, म्हणून तू जुनं पाशिंग काही बरी नाही दिसत. मग नवीन मॉडेलच्या मागा लागते. जाम में घोली करे हुस्न की मस्तियाँ, चांदनी मुस्कुराई मजा आ गया. मेरे रति के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. गजा तुले सोपते पे मजा आ गया. ते गाडगे बाबा हे गाडगे बाबा उरावर बसतील ना येऊन तुया, ज्यानं बायकोले सोडलं बा. बायको म्हणे चला ना गाडगे बाबा घरी, तू माझी माय आहे म्हणे. पा बाबू किती फरक आहे आजच्या हरामी माणसात आणि गाडगे बाबा. तुमच्यात नाही, तुम्ही तर पांडुरंगासारखे लोक आहात. आणि तुम्ही रुक्मिणी आहात. त्या दुसऱ्या लोकांची गोट करतो काकू मी. जुनी बायको बरी नाही दिसत, नवीन बायकोच्या मागं लागते. झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा. जास्त म्हणू नको. वारकरी साहित्य, वारकरी अखिल भारतीय 7वे मराठी संत साहित्य. पण आम्ही सुधारणेसाठी म्हणतो, त्याशिवाय कोणी महाराज कीर्तन ऐकत नाही. नाही तर कीर्तनात फक्त मंदिरात लोक बसतात, मंडपाच्या बाहेर भेटतच नाही. पंक्तीच्या दिवशी आंदोलन फेल नाही होत. पंगत असली की आंदोलन फुल, गोपाळ काला असला की आंदोलन फुल. आमदार बच्चू कडू नेहमी सांगतात, जेवायचं आंदोलन कधीच फेल नाही होत. माझ्या गाडगे बाबाचं जीवन जगात संत नाही रे बाबा. असं हे बाकीचे महाराज आहेत बायकाईचे कान फुकणारी अवल्यात. बायकाईले शिष्यनी करते, माणसाईले तुम्ही गुरु केला का मंत्र देतो. आजपासून मी तुमचा गुरु. महाराजाले 5ही कपडे शिवा. मले पंकज पाल, संदीप पाल, रामपाल हे गुरु म्हणतात. मी नाही होत गुरु फुरू. मी गुरु बंधू आहेत माये. आम्ही तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचं काम करतो. हे आम्ही कान नाही फुकत. ये जो ओ बाई मॅडम तुम्ही गुरु केला का? नाही. या मग पुढे सारखा आणि मठात 2-4 दिवस राहा. महाराज मला मुलगा नाही, 2-4 हप्त्यात होऊन जाईल. तुझे ले जाऊंगा मैं, चोरी चुराना, चुपके से जाना, अच्छी नहीं दिल लगी. याच्या पुढचं तुम्ही सांगा पब्लिकनं. मुझसे क्या बात है, काय अभ्यास आहे रे यायचा. धन्यवाद. हे कोण आहे? हे अंधश्रद्धा पसरवणारे महाराज. आणि तुकाराम महाराज लिहितात, ऐका, वारकरी आणि तुकडोजी महाराज, गाडगे बाबा एकच विचार आहे रे बाबा. आता इथं लाइटिंग पा बरं किती लावली साहित्य संमेलन मध्ये, पण याचं जनरेटर एकच आहे, लक्षात घ्या. हजारो लाईट आहेत पण जनरेटर एकच आहे. ह्या स्क्रीन आहे ना, हे लय महाग आहे. हे राजा लय जमवलं तुम्ही.
नाही तर मी वाननेरासारखा किती बारका माणूस आहो कोणाला दिसलो असतो. कारण माय बापही असेच होते मॅन्युफॅक्चर. इल्लू इल्लू माय कुल्लू मुल्लू बाप हुल्लू कुल्लू दोघांच्या पोटी वाननेराचं पिल्लू. मी दिसलो असतो काय दूरच्या लोकाईले. पण या हे स्क्रीन आणली बा. धन्यवाद देतो विठ्ठलरावजी बडोले साहेब. 6 अरे बापरे, हे तर मा पहिल्यांदा पाहून राहिलो भाऊ मी. त्याला इतकाच हा सत्यपाल एवढा करून टाकला. विज्ञान आहे. कोण्या महाराजच्या अंगाऱ्यात ताकद असेल किंवा मायनं दूध पाजलं असेल तर सत्यपालचा अंगाऱ्यानं मोठा फोटो करून दाखव. त्याला चिवत्या बनवत राहता. म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात, साधू नवे चमत्कार हा तो चालत आला गारुड्याचा व्यापार. साधू चमत्कार नाही. तुकडोजी बाबाची मूर्ती बनवणं चमत्कार आहे. पा किती मूर्त्या बनवल्या. माणूस देवाच्या मूर्त्या तयार करते. मग माणूस मोठा की देव मोठा? बोला. माणूस मोठा. दगडात देव नाही तो मानवात पहावा. दगडात देव नाही तो मानवात पहावा. तुकाराम महाराज सांगतात ना, आपण कायले सांगा वार करी. संत साहित्य संमेलन. तुकोबाराय लिहितात, देवळीचा देव मेला रे मेला. देवळीचा देव मेला रे अंतरीचा जागवा. म्हणून जित्या देवीकडे लक्ष द्या, जित्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. या मूर्त्या या तबला वादकानं केल्या. गरीब माणूस आहे BPL मध्ये. तबला वाजवते. मी देतो पैसे जेवढे मला भेटतात. मला जास्त भेटतच नाही. मी जास्त मागतच नाही. मला मालूम आहे माजलो असतो मी हे जास्त जमा झाले असते. आता मा अंगातलं बन्यानही जरी पाहिलं ना तर मा मेलेल्या बापाचं बन्यान आहे. ते जाळलं नाही म्या. माई चप्पल 50 रुपयाच्या वर नाही तरी आणत नाही तेजवर. ते आपले फडणवीस साहेब म्हणत चप्पल काऊन नाही आणली महाराज. साहेबाला काय मालूम कुकल्यात फडणवीस. तुम्हाला काय मालूम हरपली फारपली तर नेट येते ना 50 रुपयाचा. पण मला 100 रुपये द्यायला आनंद वाटते कोणाले. माझ्या जीवनात बक्षिसाचे पैसे नाही ठेवले मी. का? देण्यामध्ये मजा येते ना बापा. देण्याची मजाच अलग आहे. तबला वादकाच्या मूर्त्या आहेत. 100 रुपयात मूर्ती आहे. 10-12 मूर्त्या असतील. 12 मूर्त्या आहेत. घेऊन द्या त्या 100 रुपयात. गाडगे बाबा 100 रुपयात तुकडो. 12 आहेत. टोटल 12. अरे लय करा लागत होत्या ना. अरे जाहिरात करून राहिला ना सत्यपाल. जाहिरातीवर साबण घेऊन जर करिश्मा आली ना ते कमी कपड्यात उड्या मारते. संतूरची ॲडव्हर्टाईज एक हिरोईन करते कमी कपड्यात. तर कोणीही वाटते पाच लागल तर मोतीबिंदू होईन त्याले. पण हा ते बाई हे आली आपली पार्टी. ओ पोरा, ए बाई, ओ बाई. अब त्या लेकराले पाहू दे ना इकडे. पोलीसवाल्या साहेब आले धन्यवाद. हे बा आता हे जो लाट आला ना हा आपल्या पार्टीचा आहे. त्या बाया इकडेही नाही पाहून राहिल्या ना. धन्यवाद साहेब तुम्हाला. याले म्हणते स्वातंत्र्य समता बंधुता न्याय. धन्यवाद साहेब इकडे पाठवलं. उच नीच काय नेने भगवंत. गरीब असो की श्रीमंत. नाही तर महाराजच्या समोर दागिने जास्त असले की समोर बसवते. हे मॅडम आहेत साहेबाच्या. तुझ्या घरी घेऊन जाय. इथं काय आणत.
गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांच्या हल्या गर्भवती राहत. तुकडोजी महाराज लिहितात ना, या भारतात बंधू भाव. नित्य वसुदे धन्यवाद साहेब, देवरची पार्टी आभारी आहे. जय हिंद. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिवस कॅमेरामन पाना बाईकडे फिरून राहिले. अरे हा तो क्या फिरवला आता माकडे. मला मालूम आहे तुम्ही कॅमेरामन लय जादूगार आहात. बाया दिसल्या की चटकन चांगली चुंगली बाई दिसली तर फेसबुक, चांगलं दिसलं तर मग, आणि म्हातारी दिसली तर असे नका करत जाऊ. आज तर कॅमेरा हर्षदीप का सॉरी कांबळे साहेब, आवाज इंडियावर लाईव्ह चालू आहे बाबू. आणि हे कॅमेरामन कुठकुठचे आहेत त्याचं त्याला मालूम. पण फोटो बरोबर कॅमेरामन कुठं आहे? अरे इकडेच या ना, खालून या ना, या लवकर. तुम्हाला धंद्याची टॅक्स सांगतो. धंदा जर करायचा आहे तर सावधान राहा. लग्नात गेले तर जाणून बिल वाढवा, कारण नवरदेव फुल मोसम मध्ये राहते. हा पोरीले तर डुबवलं, आता काय सासऱ्याला डुबवता. पहिले मी याच्यावर प्रेम करत जाऊ. ही शाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची देव. ही शाला तुझ्या डोके आहे माझ्या भीमाची देव. डोक्यावर पाठी तुझ्या शेणाची होती. वन तू फिरत होता भाकरीसाठी. वन तू फिरत होता भाकरीसाठी. ही शाला तुझ्या डोके आहे माझ्या भीमाची देव. 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 आम्ही सर्व सामुदायिक प्रार्थनेमुळे तयार झालो. संदीपपाल, रामपाल, ऋषीपाल, अक्षयपाल, पंकजपाल आणि हे पोरग तबल्यावालं. हे लहान झाकण मान नातू आहे. फक्त गडबड नको करू. मी पडलो म्हातारा आणि तू पडला जवान. तू करतो फळफळ आणि मी थंड पडतो. हे प्रार्थनेमुळे तयार झालं. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळ तयार करा. सामुदायिक प्रार्थना घ्या, हरिपाठ घ्या, बुद्ध विहारात जा. मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जा. हिंदू मुसलमान भांडू नका. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे चोटे आग कायकू लगा रहा हिंदू मुसलमान में. हम हिंदू मुसलमान बौद्ध क्रिश्चियन मजे में हैं. तू आग लगाने वाला चोटे बीच में क्यों आ रहे हैं? आज मुसलमानही कीर्तनात आहेत. एखाद्या खुर्चीवर बसणाऱ्या मंदातल्या मुसलमानानं उभं राहा बर. हा एक मिनिट, एका जणानं उभं राहा असेल. हाय कोई मायका लाल कोणी राहू राह ना, राह ना, रहो ना. हाँ, रहो ना. अरे खड़े रहो ना यार. रो हाँ हाथ ऊपर उठा हाथ. हाँ ए ये भाई है, बताओ
ना इस्लाम ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान के औलाद है इंसान बनेगा। हमारा एक ही धर्म है, वो धर्म का नाम है। परवा मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये दर शनिवारी लिहितो, भाई साहब भाईजान आपको धन्यवाद। अल्लाहू 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 अल्लाहू। महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलं मी खरा लेख, धर्मावर लिहिला। खरा धर्म कोणता? खरा तो एकची धर्म म्हणा ना, जगाला प्रेमारे प्रेम द्या। खरा तो एकाची धर्म। पण बताऊ भाई, मैं गरीब को धर्म है, जात है, झगड़े है। बड़े लोगों को धर्म नहीं, जात नहीं। एग्जाम्पल दूं, एक क्रिकेटर है, कोल्हापुर की लड़की किया उसने। वो क्रिकेटर का नाम बताओ। ये पोराइले मालूम है क्रिकेटर बोला ना। जिसने कोल्हापुर की लड़की किया और देवी के मंदिर में पाव लगने को गए, उसका नाम बताओ। हाँ, अरे नहीं रे, विराट कोहली लेके बैठ रहा है क्या? वो तो अनुष्का का बजट उपट गया। हाँ, मुलींकडे मालूम आहे काय? त्याचं नाव सांग दीदी। हाँ, जहीर खान। हे पुस्तक लियो। खड़े रहो। अरे बाप, आओ। जहीर खान उसका नाम है। और यहाँ पे ओए, जहीर खान है। तुम्हारा नाम क्या है? पवन छुटे चुटे। हाँ, आपले आडनावच मोठे दलिंदर आहे। चुटे वाघ मारे, धोत्रे कोले। अरे वाघही आहेत ना साहेबाचे पिये। वाघ आणि दुसरा वाघ मारे, तेल गोटे साधे गोटे। तुम्ही मारवाळ्याचे नाव पहा, अर्जुन इथले अग्रवाल। ये स्वीट। तुमच्या मारवाळ्याचा गुणधर्म मोठा जोरदार आहे, तुम्ही कधी भांडतच ना कोणाची। मा बाप मारवाळ्याच्या घरात राहायला पाहिजे। ओय ए भाऊ, गडबड करू नको, उठून दे। चालेल, बडोले साहेबाचा माणूस आहो मी आज। त्याला कोण बोलूच नाही आपल्याशी। निराधार बायाचे पगार करायचे असतील तर आपल्याला सांगा। शांत व्हा, बोलू नका। पहिले चुटेचा प्रश्न मिटवतो। काय करतात चुटे दादा? काय करता? काही नाही। मुसलमानाचे लेकर बा काय करते? केले लोहा लोखंड झांडल भंगारवाले 1000 रुपये घरी नेले। तुम्हाला विचारून आलो, एवढा जवान पोरा काय करतो? काहीच नाही करत। पण उत्तर बरोबर दिलं जहीर खान। जहीर खाननं कोल्हापूरची पोरगी केली, मोठा माणूस आहे म्हणून चालते। आणि गरीबाच्या पोरीनं केली तर गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांच्या हाल्या गर्भवती राहत। म्हणून जातीयवाद फक्त गरीबात आहे। MBBS डॉक्टर झाल्यावर त्यानं कोण्या जातीची पोरगी केली विचारते का? समाज कल्याण न्याय विभागाकडून किती रुपये देताना साहेब इंटरकास्ट मॅरेज? 50,000। धन्यवाद, आलं लक्षात घ्या। 2 पुस्तकं देतो गाडगे बाबा, जरूर वाचा। क्रिकेटकडे कमी लक्ष ठेवा, त्या मोबाईल मध्ये कामधंदा करा ना बा। तुम्ही म्हणता मी काहीच नाही करत, तर बायको कशी भेटन रे माझ्या बाळा? बाबू काहीच करत नाही तर बायको कशा भेटीन रे तुम्हाला? मुंजे राय सांबे तुम्ही काही ना काही करा। म्हणून तर म्हणतो मुसलमान लोकांचा पाबर काही जुगाड जमवते।
अनेक राष्ट्रपती झाले पण अब्दुल कलाम सारखा राष्ट्रपती एक दाखवा कोण आहे. कसाबसाठी लोक रडले, कलामसाठी लोक रडले, कसाबसाठी लोक हसले. असा राष्ट्रपती होणार नाही बाबा. टाळ्या वाजवा. राहिला अग्रवालजीचा विषय. तुम्हाला वाटलं आपला विषय गेला. अरे तुमच्या जवळून लय शिकायला भेटते ना. मारवाड्याले एवढं शिकव, तुमच्या अंगाले अंग लावलं तर लक्ष्मी वास करते. कारण तुम्ही भांडतच नाही ना. म्हणून व्यापारी पाहना, अर्जुनी मोरगाव, अग्रवाल, खंडेलवाल, गुप्ता, अंबानी, मालपानी. तुमचं आडनाव मालई आणि पाणी आहे. आम्ही कोरडे, नो इरिकेटेड. भाईजी, मेरे पिताजी राठी के घर में 15 साल नौकरी की है करके मेरे पिताजी जिंदगी में अंडा नहीं खाया, मांस नहीं खाया, किससे झगड़ा नहीं करा. मेरे माँ ने गुजराती के घर में भांडे धुतले आणि मी शिकलो. मारवाडी, गुजराती, जैन, ब्राह्मण येईल ते मार्गदर्शक व्हा आणि यायच्याकडून आयडिया शिका. मी यायच्याजवळ राहून मी शिकलो ना. मारवाडी कधी भांडते का पा, रिकाम्या जागा भरा. कधी भांडतच नाही मारवाडी, गुजराती, जैन. ते म्हणते पिताजी गाल्या दे रहे, देन दे इधर. लेने वाला बड़ा कि देने वाला? मैंने लेने वाला. किसने किसको गालियां दिया? बोले उसने मेरे को दिया. इधर बैठ जा, देन दे गालियां. तूने पेट्रोल पंप को जगह रोड पर ले लेना. पाहून घ्या महाराष्ट्रातले, भारतातले पेट्रोल पंप कोणाचे आहे. आपण पेट्रोल झाल्यावर जातो रिकामी गाडी घेऊन. तुमच्या पाया लागतो देवा. खरंच बदल पाडा. मारवाडी, गुजराती, जैन, बँकेचे साहेब दिसले अंगाले अंग लावा, लक्ष्मी वास करते. फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा लावू नका. 2-4 पोलीसवाले उरावर येऊन पडतील तुमच्या. 498, 354. भावांनो, ज्याच्याकडून चांगलं भेटते. आता या पोराकडून तबला वाजवते ना, वाजव रे तमाशातली ढोलक. प्रार्थनेमुळे तयार झाला. है प्रार्थना गुरुदेव थे. म्हणा बरं पुढचं. अति उच्चतम जीवन बने. क्या बात आहे. काय क्वालिटी जबरदस्त आहे रे. उभे राहो. काय आडनाव, कोण्या कंपनीचं पीस आहे दादा? निनावे. बरं काही असू द्या. धन्यवाद. ग्रामगीता पाठवतो. तुम्हाला यायला नेट लागेल. इकून या दादा. दे रे बाळा. त्याला पाठवतो. तो आपल्या पार्टीचा दिसते. तुझे कपडे ये रे बाबू. निळं शर्ट, निळं स्वेटर. ये याले 100ची नोट दे रे. ये रे. आपल्या पार्टीचा दिसून राहिला. चेहराच ओळखू येते. आपली पार्टी म्हणजे BPM. मागचे बोलू नका. 2 पैकी एक घे. नोट घे. एक तो ग्रामगीता घे. मागचे बोलू नका. हे 2 पैकी एक घे लवकर.
घे लवकर ओढ काय पाहिजे तर ओढ लवकर काय पाहिजे तर अरे अरे तुझी गलती नाही. पोटभर पगार असूनही टेबला खालून खातात. तू तर लेकरू आहेस. दे ते ग्रामगीता नेऊन दे. ये ये लवकर ये काय राजा तुझ्या ग्रामगीता घ्यावं लागत होती. नोट तर तुले द्यायचीच होती रे मले. के बाबा दे ग्रामीण त्या दादाला दे ते ग्रामगीता त्या दादाले दे बोलणार आले. एवढी हजामत केल्यावर ग्रामगीता तर दे. धन्यवाद. तुम्ही नाही त्यातले. तुम्ही तर हम हो पुजारी तत्व के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के. धन्यवाद. थँक्यू. टाळ्या वाजवा. म्हणून सामुदायिक प्रार्थना करणारा कधी दारू पिणार नाही. मस्जिद मध्ये जाणारा मुसलमान वंदना नमाज पडणारा मुसलमान कधी दारू पिणार नाही. आणि हरिपाठ करणारा वारकरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कधी दारू पिणार नाही बाबू. आणि बुद्ध विहारात जाणारा बौद्ध कधी वंदना करणारा त्रिशरण पंचशील बुद्ध विहाराशी ज्याचा कॉन्टॅक्ट आहे तो कधी दारू पिणार नाही. म्हणून 15 मिनिटाच्या प्रार्थनेला वेळ द्या. कीर्तन आहे का गावागावात शिव जयंती भीम जयंती एका जागी करा. आता ते पाना भीमा कोरेगाव. काही लोकांना वाटे पुरा देश जळण पण नाही. तुम्हा भीमाच्या लेकराईले जय भीम करतो. शिवाजी महाराजाच्या लेकराईले जय शिवराया करतो की तुम्ही आवर्त घेतलं. तुम्ही दोघही जणांना समजून घेतलं आणि पुरा महाराष्ट्र शांत केला. टाळ्या वाजवा. कारण दोनच राजे इथे जन्मले. दोनच राजे इथे जन्मले. कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमी एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर द्यावा जय जिजाऊ म्हणा. जय शिवराया जय जिजाऊ जय शिवराया जय भीमाई म्हणा. जय भीमराया जय भीमाई. जय भीमराया. दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवरी. एक त्या रायगडावरी एक चवदार तळ्यावरी. एक त्या रायगडावरी एक चवदार तळ्यावरी. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावरी. 9 खंजेऱ्या एकत्रित एका तालात वाजतात. म्हणून आम्ही सर्व धर्माचे लोक 18 पगड जातीचे लोक एकत्रित आले म्हणजे मजा येते. गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता अवदशा येईल देशा. म्हणून माझी आई बहिणींना प्रार्थना आहे. तुम्हाला प्रार्थना आहे. आपलं गाव एक कदम स्वच्छता केव स्वच्छता की ओर मिळून मिसळून राहते. पा दोघं चुलत भाऊ एका जागी आहो. मला आवाज पुरला नाही की मा भाऊ मांग येते. दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दीवाना लगता है. उडून गेला समाज अंधश्रद्धेना. अरे उरला सुरला मेला कर्मकांड. त्या बाईले बसवा खाली. ए बाई ए मॅडम बसा बसा बाई. उभ्या राहू नका. तुकड्या बाबान अरे उडून गेला समाज अंधश्रद्धेना. अरे देव जेवती दूध
पिती सांगतील आम्हा कुपोषणाने लेकर मरती मी पेटून घेतो चमत्कार दाखवतो जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही करणी नाही भूत नाही नजर लागत नाही त्या बाईले बसवा ए बाई मॅडम बसा ए मॅडम बसा ओ बाई मांग नको पाहू ना एकही मॅडम मांग उभी नाही समजले काका ओ साहेब सर्व साहेबींनी इकडे आहेत पण तरी माणसाची नियत किती खराब आहे बरं तुमचं मांग पाहायचं काही काम होतं का तुमची बायको इथं असल्यावर तरी ऑनलाईन तेरे नैना बड़े दगाबाज रे दगाबाज रे हाय म्हणून आम्हाला तुकाराम महाराज ऐकावं लागते शिवाजी महाराज ऐकावं लागते बरं आई हे खबरदार कोण्या बाईनं देवी फेवी अंगात आणली तर अशी कशी देवी येते व तुझ्या अंगात एखादी भीमाई आनंद बाबासाहेब पैदा करून दाखव ते नाहीये जिजाबाई होईन शिवाजी आणून दाखव ते नाही होत आता ते ईशाबाई ईशा धनुर्विद्येत सुवर्ण ईशा पवार धनुर्विद्येत सुवर्ण गोल्ड मेडल टाळ्या वाजवा म्हणून तुमच्या मुलीतली एखादी भीमाईची रमाईची जिजाबाईची लेख अर्जुनी मोरगावातली गोल्ड मेडलिस्ट बना डॉक्टरीन व्हा इंजिनियर व्हा तहसीलदार व्हा आणि काहीच होता येत नसल तर सिंधुताई सपकाळ व्हा तुम्हाला काहीच होता येत नसल तर पापळकर बाबा व्हा कोण पापळकर 119 पोरं पोरी वागवते मतिमंद मी तर बडोले साहेबांना विनंती करीन पापळकर बाबाकडून 18 वर्षांपर्यंत तुम्ही सांभाळचा सामाजिक न्याय विभाग आणि 18 वर्षानंतर साहेब थांबे बदरे शिजर झाला का बे गडबड नको करू ना फुके साहेब तुम्ही परत आले का काय कमाल आहे हो तुम्हालाही वंदन करतो बाबा हे फुके साहेब आमदार झाले आता भंडारा गोंदियात तुमच्याही त्या गोरगरीब लेकराईचा आशीर्वाद कामात आला फुके साहेब तुम्ही मला 50 वेळा बोलावलं पण माझं जुळलं नाही मी माफी मागतो पण संदीप पाल पाठवला पंकज पाल पाठवला रामपाल आला मी नाही येऊ शकलो पण तुमच्या आडनावातच ताकद आहे तुम्हाला गडकरी साहेबांना फूक मारली की देवेंद्र साहेबांना की मंदात बडोले साहेबांना कुकून ना कुकून कॉन्टॅक्ट आय लव यू हायच बरं एवढा स्वीट माणूस आहे नाही तर MLA असल्या पण स्वीट आहे मी धन्यवाद देतो फुके साहेब रक्षक साहेब आपला कॉन्टॅक्टच आहे ना ज्ञानेश्वर रक्षक ज्या दिवशी एका महाराजानं माल्यावर हमला केला त्या दिवशी ज्ञानेश्वर दादा धन्यवाद देतो नागपूरमधून ललकारी ठोकली की सत्यपालच्या अंगाले हात लावला तर गुरुदेव युवा मंच फाळून खाईन तुम्हाला हे आता चाकू मारले माही काही गलती आहे का तसाच तर गच्ची दाबली तर मरतो मी हे तुम्ही चोखा मेळा पुरस्कार देऊन मी धन्यवाद देतो म्या अर्ज तरी नाही दिला बरं जन्मात कधी कोणता अर्ज नाही देत मी की मला द्या साहेब बडोले साहेबांचं कांबळे साहेबांचं प्रेम होतं बाबू नाही तर काही लोकांना वाटत असं महाराजले आता एका जणानं आजच लिहिलं ना विरोधी पार्टीच्या पायाखाली गेला असं म्हण मला काय घेणं देणं मी काय इलेक्शनले उभा राहणार आहो का बायको मेली तर देहदान केलं बाया में विचित्र पीस हो मा बायकोले मैं मशानात नेलंच नाही बॅन नाही ना काही नाही ना टिटव नाही डायरेक्ट मेडिकल कॉलेजला दिलं माझा मुलगा म्हणे बाबा मेल्यावर आपलं शरीर कामात येते
आपलं शरीर बाबा म्हणे कामात येते. नाही तर मी खंजिरेही मध्ये जळत होतो. लय फोडल्या मी 10-15 पोते. मा पोरगा म्हणे डॉक्टर झाला ना बालरोग तज्ञ, तो धर्मपाल म्हणे मला मेल्यावर आपली बॉडी कामात येते. मी म्हटलं सत्यपाल धर्मपाल तुझ्या बापानं जन्मभर सेवा केली रे लोकांची. आता मले तू मेल्यानंतर मेडिकल कॉलेजले आणि ज्या जिल्ह्यात मरीन त्याच जिल्ह्यात नेजो, नाही तर हे मले घरी आणतील, मग मिरवणूक काढतील, मग बँड बाजा वाजवतील, मग काही बाया आरत्या करतील. गाडगे बाबाची तर आरती करतात, जन्मभर अंधश्रद्धा निर्मूलन केलं, मग माई आरती करतील. आरती सत्यपाल नाही जमा केला माल, भुकू भुकू केले हाल. आणि 1-2 पुजारी माझ्याजवळ घंट्या हलवत बसतील. ओ हा सत्यपाल महाराज स्वाहा, चाहन्नमा ज्या मान्नमा त्या मान्नमा. मी आपला भुकू भुकू मेलो आणि तो म्हणीन तुझ्यात मान्नमा. मेडिकल कॉलेजला ज्या जिल्ह्यात मेलो, आता उद्या चाललो राहुरी, परवा पुण्यात. मेल्यावर जिथं मरील त्याच मेडिकल कॉलेजले त्याच जिल्ह्यात देजो. मला भाऊ आहे राजा, यानं तरी असं म्हणावं काय. दोघही नवरा बायको उभे राहिले. म्हणे सत्यपाल भाऊ आमचाही संकल्प आहे, मेल्यानंतर आमच्या दोघांच्याही बॉड्या आम्ही दान करू. माझा भाऊ आहे, देहदान. मा बापाचे डोळे दान केले. म्या तुमच्यासारखे केस नाही दिले रे बाबा. म्या केस नाही, टकले नाही केले, टकले. तुम्ही टकले करता लोकाईले सोंग दाखवता, आमचा बाप मेला. अरे बापाले केसच काऊन देता रे तुम्ही? तुम्हाला मालूम आहे केस येते. तुमच्या धमक असेल तर सांगा उभं राहून, मेल्यावर मी माझं देहदान करील. आहे तुमच्यात एखाद्याची धमक? बरेच जण क्या बात आहे. उभे राहा, तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. हे उभे राहिले. लहान लहान लेकर. धन्यवाद. मेडिकल कॉलेजला नाशिकला अर्ज भरला. पोरींनो, माझ्या सावित्रीच्या लेकींनो, तुम्हाला उदंड सर्वाईला आयुष्य भेटो, उदंड आयुष्य भेटो. परंतु तुमच्या संकल्पावर आनंद झाला. धन्यवाद सर, आभारी आहो बेटा. आम्हाला अशी क्रांती करणारे पाहिजे, नाही तर काय फायदा. तुम्ही बाया कोणी घरातलं मेलं की बांगड्या फोडता. किती कलाकार आहात तुम्ही. बांगड्या काचाच्या, सोन्याच्या काऊन नाही फोडत हो? सर्व मतलबी धंदा. सासऱ्याची गादी जाळता, सासऱ्याचे कपडे जाळताय, मा बापाचं बन्यान अजूनही घालतो. काय करावं लागते? 100 रुपये त्या पोराले दिले, मला त्याच्यात मजा वाटली बाबू. पण बन्यान नवीन घ्यात मजा नाही वाटत. असं करा, आपला बाप मरण पावल्यावर मी जिल्हा परिषदच्या लेख राहिले, 1 लाख रुपये गुंतवले मी. आणि त्या 1 लाखाचं व्याजात लेटर बुक, वया, पेन्सिल घेतली. आपल्या बापाचे हे ते वाकाय जाळल्यापेक्षा, कपडे जाळल्यापेक्षा 7-12 काऊन ना जाळत हो तुम्ही. म्हणून माझ्या बहिणींनो, आपल्या सासू सासऱ्याच्या पित्त गरीबाच्या लेकराईले कपडे घ्या, रक्तदान करा, देहदान करा, मतदान तर कधी भूलूच नका. जीवन जगताना इतराच्या कामी या. जे कारण झाले गांजाले, गांजले जे कारण झाले गांजले. अजून ऐकायची इच्छा आहे काय? बोला. सनम तेरी कसम की बेवफा सनम. आई चालू देऊ काय? लहान लेकराईले प्रार्थना, बाबू चालू देऊ. ते लहान लेकरू पा बरं किती. साहेबाले बोलवून घ्या, ये रे बेटा, पा किती छोटा आहे, ये रे. ढेल्या मायबापाची औलाद आहे तू. तुमची ऐकायची इच्छा आहे ना? बोला. मग कार्यक्रम संपल्यावर माझी गाडी उभी आहे, मेमरी कार्ड घेऊन जा 4GB. 1 तास कीर्तन नका ऐकू, 18.5 तास. 330 रुपयाची मेमरी कार्ड आहे, घेऊन जा. साहेब 5 मिनिटाचा ब्रेक कर.
5 मिनिट घेऊ काय तुमची आज्ञा? या साहेब या ना, घ्या 5 मिनिट. आणि नंतर आपला प्रेम प्रकरणाचा विषय आहे. हे पोरापोरीचे लफडे चालू आहे ना, ठेवा. हे जे पोरापोरीचे प्रेम प्रकरण चालू आहे, मला महत्वाचा विषय आहे. ज्याचं काही अशीन लफडं त्याईनं ऐका मग. आणि मंदात कोणी लगवेले जाऊ नका. पाणी अडवा, पाणी जिरवा, नाही तर एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा. भाऊ पुन्हा मी 5 वर्ष अर्जुनीले येणार नाही. आमदाराचं इलेक्शन बडोले साहेब 5 वर्ष आणि खासदार 5 वर्षान आणि ग्रामपंचायत सरपंच 5 वर्षान. मग मला काय हलकट समजता का तुम्ही? हम भी 5 साल के बाद आएंगे. बोलो भारत माता की वंदे. जरा जोरात आवाज द्या. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु नामदेव महाराज की जय. संत सावता महाराज की गोरोबा काका की संत सेना महाराज की सद्गुरु रविदास महाराज की. अजून कोणी आदिवासी शहीद बिरसा मुंडा की जय. मी सर्व गावातून पूर्ण जिल्ह्यातून मंडळी आहे बाबू. सर्वच पक्षाची मंडळी आज आली कीर्तनाला. मग भारत मुक्ती मोर्चा असो